भोकरदन जाफराबाद मतदारसंघामध्ये सध्या रणधुमाळी सुरू झालेली आहे. भोकरदन मध्ये पारंपरिक गेल्या 10 ते 15 वर्षापासून दानवे विरुद्ध दानवे असा संघर्ष या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होत होता. त्यामध्ये अनेक अपक्ष उमेदवार देखील उभे राहत असत. यावेळी दोन्ही दानवेंना भोकरदन जाफराबाद मध्ये लोकजागर संघटनेचे अध्यक्ष केशव पाटील जंजाळ यांचं आव्हान असणार आहे. या दोन्ही दानवेंना केशव पाटील जंजाळ हे कोणत्या माध्यमातून घाम फोडणार आहेत? आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आतापर्यंत दोन्ही दानवेंचे आरोप प्रत्यारोप बघितलेले आहेत. त्यातच एका दानवेंनी अप्रत्यक्षपणे नाव न घेता केशव पाटील जंजाळ यांच्यावर मोठी एक टीका केली, तर दुसऱ्या दानवेंनी ती टीका उघड करून दाखवलेली आहे. याला नेमकं केशव पाटील जंजाळ कोणत्या माध्यमातून उत्तर देणार आहे, आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. केशव पाटील, तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहात. तुमच्याकडे नेमके विकासाचे मुद्दे कोणते असणार आहेत? नमस्कार, मी केशव पाटील जंजाळ, राहणार भायडी, तालुका भोकरदन तालुका. सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक मुद्दा क्लिअर करतो. या मतदारसंघाचा मी भूमिपुत्र आहे. ज्या मातीत माझा जन्म झाला त्या मातीचे अनंत उपकार माझ्यावरती आहेत आणि इथल्या मातीचा विकास कसा करायचा हा दानवे अँड दानवे कंपनीपेक्षा मला जास्त कळतो. कारण साहजिकच आहे, माझी जडणघडण माझ्या मातीत झालेली आहेत. अनंत उपकार माझ्या आई वडिलांचे माझ्यावरती आहेत. संस्काराची शिदोरी माझ्यावरती आहेत आणि त्यामुळं आमच्या या भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये मला जो काही विकास करायचा असेल तो जाहीरनामे लवकर प्रसिद्ध करणार आहे. दानवे आणि दानवे कंपनी 1990 पासून ही कंपनी भोकरदन तालुक्यात व्यापारी होऊन आलेली आहे आणि तो राज्यकर्ते बनलेले आहेत. त्यांनी पक्षाच्या नावावरती सातबारा त्यांच्या नावावर करून घेतलेला आहे. खासदार रावसाहेब पाटील दानवे असतील, त्यानंतर चंद्रकांतजी दानवे साहेब असतील, त्या दोघांनी पक्ष ताब्यात ठेवलेला आहे. आणि राजकारण खऱ्या अर्थानं हे समाजसेवेचा भाग असतो, याच्यातनं समाजसेवा घडायला पाहिजे. परंतु आज हे दानवे 100% राजकारणच करतात. यांनी आतापर्यंत या मतदारसंघामध्ये 1 रुपयाचा विकास केलेला नाहीये, हे मी जाणीवपूर्वक आणि तुम्हाला कोणते दानवे? संतोष पाटील दानवे म्हणतात की मी या मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे. विकास हा जो शब्द आहे हा 3 अक्षराचा शब्द आहे. पण हे 3 अक्षर मोठे करायसाठी त्याला 4 अक्षर जोडतात. त्याचं नाव आहे आमदार, त्याचं नाव आहे खासदार. गुन्हा विकासाचे 3 आणि विकासाचे 4 शब्द. हे आमदार खासदार हे खऱ्या अर्थानं जनतेचा सर्वांगीण अष्टगुणी विकास करण्यासाठी हे 4 शब्द संविधानाला त्या ठिकाणी निर्माण केलेले आहे. परंतु संतोष रावसाहेब पाटील दानवे म्हणतात मी विकास केलेला आहे. त्यानंतर माझे आमदार चंद्रकांत दानवे म्हणतात की माझ्या 12.5 वर्षामध्ये मी खूप मोठा विकास केलेला आहे. मी स्वतः 2009 पासून या मतदारसंघामध्ये हिंडतोय. मला एका सांगा, संतोष पाटील दानवे यांनी विकास केला की नाही केला? त्यांनी विकास केलाय, पण तो जनतेला दिसत नाही ना. विकासाची व्याख्या ना कळलीच नाही ना. विकास हा केशव पाटील क्लिअर करतोय. 2019ला भाजपमध्ये तुम्ही जेव्हा प्रवेश केला होता त्या स्टेजवर तुम्ही जे बोलले होते की आमदार संतोष पाटील दानवे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी फार विकास केलाय, तुम्हीच बोलले होते. यस, बोललो होतो ना. मी तुम्हाला ते सांगतोय, एखादा आपला घरातला लहान मुलगा असतो, त्याला आपण एक पेन आणि वही देतो. तो अभ्यासामध्ये एकच विषय मराठी जर शिकत असला आणि बाकीचे हिंदी, इंग्लिश, इतिहास, भूगोल हे सगळे विषय जर तो मुलगा व्यवस्थित अभ्यास करत नसेल तर मराठी या विषयाची पास कसा होणार होतो? विकास म्हणजे रस्ते करणे याला विकास म्हणतात का? हो, रस्ते त्यांनी केले, मी मान्य केले. सिमेंट रस्ते त्यांनी केले, ते म्हणतात सिमेंट बांधायला बांधले. हो, बांधले, विकास झाला ना. पण या विकासामध्ये जे काही तुम्ही दर्जेदार कामं करायला पाहिजेत होती, सिमेंटचे रस्ते असतील, ते आता फुटलेले. निवडणूक होण्यापूर्वी ते फुटले. म्हणजे एकदा तुम्ही विकास, आम्ही ज्यावेळेस तुम्हाला विकास पुरुष मानलं त्यावेळेस तुम्ही निधी आणला,
परंतु तो निधी वापरल्याच्या नंतर लगेचच रस्ते उखडले ना. या बाबतीत विकास गोष्टीचा शब्द वापरला. या बाबतीत केशव पाटील जंजाळ यांनी किती आंदोलन केले? मी या बाबतीमध्ये रस्त्याच्या जालना आणि भोकरदन हा रस्ता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हा प्रश्न ज्याशी उपस्थित राहिला होता. सगळ्यात पहिलं रस्त्याच्या कामासाठी आंदोलन करणारा मीच केशव जंजाळ होतो. भीक मागो आंदोलन मी माझ्या लोकजागर संघटनेकडनं सगळ्यात पहिलं भूखंडकडे 1,000 रुपयाची भीक मागितली होती. ती तहसीलदाराकडे दिली होती. तेव्हापासून रस्त्याच्या कामासाठी वारंवार माझे आंदोलन करत आलेलो आहे. आणि रस्ते सुधारावे. रस्ते ही खऱ्या अर्थानं मतदारसंघाची विकासाची रक्तवाहिनी आहे. ही रक्तवाहिनी जर चांगली प्रभावित झाली तर त्या ठिकाणी दळणवळणाची साधनं ही वाढतात. शेतकऱ्यांना बेरोजगारांना न्याय मिळतो, रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे रस्ते चांगले होणं फार गरजेचे असतात. केशव पाटील जंजाळ यांचा विकासाचा अजेंडा काय असणार? माझा विकासाचा अजेंडा या मतदारसंघात जर मला लोकांनी येणाऱ्या 20 तारखेला माझी निशाणी जी शिलाई मशीन आहे याच्यावरती निवडून जर दिलं तर आमदार हा केवळ रस्ता करण्यासाठी सभागृह बांधण्यासाठी नसून या मतदारसंघामधल्या शेतकऱ्याच्या बांधावर जाणारा आमदार असायला हवा. या शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेणारा आमदार असायला हवा. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारा आमदार असायला हवा. बेरोजगारी निर्माण जी झालेली आहे या दोन धान्याच्या काळामध्ये या मतदारसंघात भोकरदन असेल, जाफराबाद असेल, इथं एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणारा आमदार असायला हवा. या मतदारसंघामधल्या महिला बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणारा आमदार हवा. या मतदारसंघामध्ये कैलासवासी माजी आमदार रंगनाथराव पाटलांनी त्याचा कारखाना या ठिकाणी आणला. त्याचा अजून काही उद्योग स्टार फॅक्टरी असेल, मिरची उत्पादक मिरचीचे प्रोड्युसर कंपनी सगळे उद्योग असतील किंवा एमआयडीसी ज्या दोन्ही आज खाली आहेत या एमआयडीसीच्या माध्यमातून या मतदारसंघातल्या बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा आमदार असायला हवा. माझं खूप मोठं विजन आहे. संतोष पाटील दानवे त्यांचे वडील म्हणतात की रामेश्वर सहकारी साखर कारखाना मी आणला. कोण आणला कारखाना? या बाबतीमध्ये खासदार रावसाहेब पाटील दानवे साहेबांना माझं आव्हान आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आपण खोटं बोलावं, किती उठून बोलावं. आज आपण त्या कारखान्याचं संस्थापक अध्यक्ष म्हणून नाव त्या ठिकाणी टाकतात. माझं या गोष्टीला स्पष्टपणे विरोध आहे. अरे ज्या माणसानं अख्खं कुटुंब बर्बाद केलं, 1 ते 1.5 कोटी रुपये लायसन्स आणण्यासाठी खर्च करून आम्हाला रस्त्यावर यावं लागलं. आजही रामेश्वर सहकारी साखर कारखाना हा कैलासवासी माजी आमदार रंगनाथराव पाटील संस्थापक अध्यक्ष म्हणून दिल्लीमध्ये त्या ठिकाणी आजही रजिस्ट्रेशन झालेलं आहे. एखाद्या संस्थेचं रजिस्ट्रेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्या फाउंडरला बदललाच जात नाही. आणि हा कारखाना रंगनाथ पाटलाचाच आहे हे मतदारसंघातल्या लोकांना माहित आहे. ठीक आहे, या प्रश्नाकडे केशव पाटील यांनी उत्तर दिलेलं आहे. आमदार संतोष पाटील दानवे यावर काय उत्तर देणार आपण बघूया. तुमची निशाणी शिलाई मशीन आहे. शिलाई मशीनला नेमका दोरा कोणाचा? शिलाई मशीनला दोरा जसं आज मनोज जरंगे पाटलांनी सांगितले मराठा समाजाला बंद करा ह्या पक्षाचे चाळे, आता स्वतःचा झेंडा स्वतःचा दांडा. मला माझ्या शिलाई मशीनला दोरा म्हणणारे चंद्रकांत दानवेचा की रावसाहेब दानवेचा? या दोन्ही दानवेचा जन्म होण्यापूर्वी रावसाहेब पाटील दानवे आणि चंद्रकांत दानवे या दोन्ही दानवेचा जन्म झाला नव्हता. त्यावेळेस भालीवाल्याकडे सत्ता होती, आमच्याकडे 200 एकर जमीन होती. आम्ही भिकारी नाही आहोत, कोणाच्या कुटक्यावरती जगणारे लोक आम्ही नाही आहोत. आमचा बाप आम्ही खानदानी लोक आहोत. आजही तुम्हाला चांगलं माहिती आहे, चंद्रकांत दानवेला आजही फाटके कपडे होते. लोक सांगतात आम्ही कपडे शिवून दिले, आम्ही यार आम्ही दिला. आणि रावसाहेब दानवेंना राकेल टाकायला पैसे भेटत होते. घासलेची गाडी होती सन 1980 मध्ये, 1970च्या काळामध्ये. त्या काळामध्ये आम्ही जमीनदार लोक आहोत, आम्ही अशा कुटक्या पडणारे नाही आहोत. त्यामुळं हे जे कोणी आरोप करते याच्या दर्जाचा, अरे बाबा नो, हे आरोप कोण करते? सर्वसामान्य जनताने करू लागली. आरोप करतात कोण? चंद्रकांत दानवे समर्थक, रावसाहेब दानवे समर्थक. त्या समर्थाची मला काय देणे घेणे? अरे मी जनता जनार्दनाचा प्रश्न वारंवार मानतोय. 15 गुन्हे माझ्यावर हातावर दाखल झालेले आहेत. चंद्रकांत दानवे किती गुन्हे दाखल झाले?
शेतकरी आंदोलनासाठी, दूध उत्पादनासाठी एखादं आंदोलन केलं पट्ट्याला, विहिरी भेटा म्हणून नुसतं म्हणतो सत्ताधाऱ्यांनी विहिरी दिला नाही. अरे बाबा तो केलं का आंदोलन? अरे सत्ताधारी तर बदमाशी होते. अरे बा तुम्ही विरोधी पक्ष म्हणून काय झोपा काढल्या का? उद्धव ठाकरेच्या काळामध्ये तुमच्याकडे सगळी सत्ता होती, आजीदादा तुमच्याकडे होते, आजीदादा मांडी तुम्ही बसेल होते. अरे त्यावेळेस निराधाराच्या समितीचे अध्यक्ष तुम्ही होते. 14,000 फायलीवरती तुम्ही सही का केली नाही याचं उत्तर पहिल्या लोकांना द्या. अरे त्या निराधार लोकांना अडचण तुम्ही आणलं, 2.5 वर्ष सत्ता उपभोगली. अरे त्या काळामध्ये तुम्ही देऊ शकले असते निराधाराला न्याय, त्या काळामध्ये एमआरएच्या विहिरी सुद्धा देऊ शकले असते. परंतु तुम्ही फक्त गप्पा करता. रावसाहेब दानवे टीका करून लोकांना दाखवता माझा त्यांना विरोध आहे. माझा प्रश्न चंद्रकांत दानवे ना, तुमचा विरोध मला मॅनेज म्हणता. हा रावसाहेब दानवेचा धोळा माझ्या धागा हा शिलाई मशीनला म्हणता ना, हा धोळा जर रावसाहेब दानवेचा तुम्ही म्हणता ना, मग मला उत्तर लागतं चंद्रकांत दानवेकडनं. ही आताची लोकसभा 2019 ची लोकसभा ही आकडेवारी तहसीलच्या निवडणुकीकडनं काढायला. पिंपळगाव सुतारे जन्मगाव आहे त्यांचं. त्या गावामध्ये भाजप रावसाहेब पाटील दानवेला लीड का? रावसाहेब चंद्रकांत दानवेचे सासरे पंडितराव गोरे इसुडा, त्या गावात भाजपला लीड का? त्यांचे साडू पालकर मोडाई, त्या गावात आताही लीड का? मागे लोकसभा लीड का? चंद्रकांत दानवे जेव्हा आमदारकीला उभं राहतात त्याच वेळेस फक्त त्यांच्या पाहुण्याच्या गावात त्याला लीड जाती. रावसाहेब दानवे उभे राहिले की त्याचे पण भाजपचं काम करतात. आणि मॅनेज कोण आहे? तुम्ही मॅनेजर रावसाहेब दानवे ना, मग रावसाहेब दानवे कोणत्या प्रॉपर्टी चौकशी लावली तुम्ही? उत्तर द्या मला. तुमचे वडील त्या काळामध्ये रावसाहेब दानवे उपोषणाला बसले होते, ती बिल का पडली नाही याचं उत्तर द्या आम्हाला. रावसाहेब दानवेंच्या प्रत्येक कामाची चौकशी का लावली नाही तुम्ही? याचं उत्तर लागलं आम्हाला. आम्हाला काय मॅनेज करा म्हणता? अरे तुम्ही मॅनेज करा. तुम्ही फक्त त्या पार्टीमध्ये फंड खाण्यासाठी थांबलेला. 2019 ला जयंत पाटलांनी 2 कोटी रुपये आणले होते, तुम्ही 50 लाख खर्च केले, 1.5 कोटी खिशात घातले, आणि आता 10 कोटी तुम्हाला येणार आहे म्हणून तुम्ही तिकीट घेतलं. आम्हाला सगळं माहिती. तर राष्ट्रवादीच्या तिकिटासाठी केशव झंजा, शरद पवार जे पक्षाचे अध्यक्ष आहे यांच्याकडे गेले होते. तुम्हाला का तिकीट डावललं? मी सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे गेलो होतो. मला तिकीट मिळावं या भावनेने नाही. मी त्यांना हे सांगायला गेलो होतो की ज्या माणसाला ज्याचा जन्म भाजपमध्ये झालेला होता, जो माणूस पक्का आरएसएसचा आहे, आणि आजही 3 निवडणुका त्यांच्या झाल्या, 2 ते पडले, एकाही निवडणुकीत त्यांनी RSS या संघटनेवर टीका केली नाही. संघाने मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भोकरदन जाफराबाद मतदारसंघात आंदोलन केले, उमेदवारी अर्ज भरलाय. मात्र जोपर्यंत केशव पाटील जंजाळ हे उमेदवारी अर्ज भरत होते तोपर्यंत म्हणत होते मनोज दादा जरांगे यांचा आदेश आला मी एका मिनिटात अर्ज माग का घेतला नाही. या बाबतीमध्ये मनोज दादा जरांगे पाटील हे सामाजिक क्षेत्रात काम करतात. मी एक राजकीय व्यक्ती आहे आणि मनोज दादाला या बाबतीत मी स्पष्ट सांगितलेलं होतं 1 महिन्यापूर्वीच की दादा हा लढा, म्हणजे त्यावेळेस त्याच्या डोक्यात पण नव्हतं मनोज जरांगे पाटलाच्या. 14 महिन्यापासून जे आंदोलन केलं हे मी सामाजिक क्षेत्रातलं आंदोलन होतं. या 15 दिवसामध्ये दादा राजकारणात यायचे संकेत मिळाले. 15 दिवसापूर्वी त्याच्या डोक्यातच नव्हते. मी त्याच वेळी दादाला सांगितलं होतं, दादा मी एक राजकीय व्यक्ती आहे, माझे काका आमदार राहिले, मी सरपंच आहे, पंचायत मेंबर आहे, जेपी मेंबर आहे. 2009 पासून या मतदारसंघात मी विधानसभेसाठी प्रयत्न करतोय, आणि त्यामुळं या मतदारसंघात जर तुम्ही भविष्यात निवडणुकी दरम्यान जर कधी माणूस टाकायचा प्रयत्न केलाच, जर ठरलं निवडणूक लढवायची, तर त्यावेळेस तुम्ही मला तिकीट नाही दिलं, दुसरा कुणात दगडाला शेंगूर लावला तुम्ही, तर मी त्या ठिकाणी माझी उमेदवारी मागे घेणार आहे, हे आमचा मनोदात स्पष्ट संकेत होता. आणि जर तुम्ही कधी माघार घेतली संपूर्ण निवडणुकीमधून माघार घेत असाल तर 100% दादा मला दोन्ही दानव्यांच्या विरोधात लढाई करावी लागणार आहे. माझा अजेंडा आताच मी आंदोलन 14 महिन्यापूर्वीचे 14 महिन्यापासूनचे मी दोन्ही दानव्यांच्या विरोधात 2009 पासून मानतोय. मी 4.5 वर्षापूर्वी डिक्लेअर केलेलं आहे की मी विधानसभेतून जाणार आहे. मी 3 महिन्यापूर्वी फॉर्म काढलं होतं मी विधानसभा लढणार म्हणून. माझे मुद्दे मी गावागावात हिंडलोय. लोक फक्त म्हणताय की जरी पडलं भेटलं तर जरी पडलं पाहिजे मग माझ्या सगळी पहा म्हणून त्याच्याकडे गेलो होतो. शरद पवारकडे मी माझ्या सगळं गेलो. रमेश गवार, राजाभाऊ देशमुख यांना उमेदवारी म्हणून मी त्यांना शिफारस करत होतो. मी जरंगे पाटलाला स्पष्ट सांगितलंय
की पाटील तुम्ही जर उमेदवार टाकला नाही तर मी उमेदवार राहील, परंतु मी ज्यावेळेस उमेदवार राहील त्यावेळेस तुमचा फोटो माझ्या बॅनरवर दिसणार नाही. हा फोटो पहा, या फोटोवरती जरंगे पाटलाचा कुठे फोटो दिसतो का? मराठा आरक्षण आहे का? महाराष्ट्रामध्ये सगळ्या उमेदवारांनी जरंगे पाटलाचा फोटो घेतलेला आहे. मीच असा अपक्ष आहे, मी जरंगे पाटला फोटो वापरला नाही आणि आरक्षणावर मी त्या ठिकाणी काहीच त्यांचं घेतलं नाहीये. जर माझ्या आई वडिलांचा मी फोटो घेतला, ही माझी आई आहे, हे माझे वडील आहे, हे माझे काका आहे. तिथे काय लिहिलं मी? माय आईच्या सन्मानात लढणार आणि जिंकणार. मी मायेच्या सन्मानात जिंकतोय, लढतोय. काय लढतोय? या मतदारसंघात लोकशाही जिवंत ठेवली मी या दोन्ही नागरिकांनी. या मतदार संविधानाचा अपमान यांनी केला आहे. या मतदारसंघातल्या महिलांचा अपमान या दोन्ही नागरिकांनी केलेला आहे. आणि त्यामुळे चंद्रकांत दानवे साहेब, तुम्ही जो अपमान महिलांचा केला आहे त्याचा सन्मान मिळावा म्हणून या ठिकाणी मी निवडणूक लढतोय. आणि त्याच्यामुळे जरंगे पाटलाच्या बाबतीमध्ये मागे मी सांगितलं, जरंगे पाटला कॅन्डिडेट जर असता, जर मी फॉर्म ठेवला असता तर माझी बंडखोरी मान्य झाली असती. पण आता त्यांनी 100% सांगितलंय, ज्याला जे करायचं ते करा. माझा आणि जो कोणी ज्यांना माझं ऐकलं नाही त्याच्या अर्धाचा आणि माझा काही संबंध राहणार नाही असं स्टेटमेंट जरंगे पाटलाचं होतं. त्यामुळे मी फोटो त्यांचा घेतलेले नाही. जरंगे पाटला जर माझा येणाऱ्या 20 तारखेला संबंध असणार नाही जोपर्यंत निर्णय देणार नाही. त्यामुळे मी प्रामाणिक आहे, ते माझं दैवत आहे जरंगे पाटील. आणि मी त्यांना धोका ठेवलं योग्य नाही. मी 1 महिन्यापूर्वी सांगितलं त्यांना, मी कॅन्डिडेट टाकलं उमेदवार राहणारच आहे. आणि त्यामुळे मी त्यांच्या या बाबतीमध्ये मी त्यांचा बंडखोर अजिबात नाही, त्यांना सांगून मी केलंय. आणि त्यांचा फोटोही घेतला मी. जर फोटो घेतला असता तुम्हाला बंडखोरी होती. आणि फोटो घेतल्याने स्पष्ट कुठे आला तुमचा माझा आरक्षणाचा. त्या सन्मानाला धक्का लागेल, कोणाच्याही कार्यकर्त्याच्या कुटुंबातल्या महिलांचा अपमान होईल असं वक्तव्य भविष्यात तुम्ही केलं नाही पाहिजे. जे चंद्रकांत दानवेंनी केलेलं आहे आणि जे उजागर संतोष दानवे यांनी केलेलं आहे हे करणं चुकीचं आहे. दोन्ही दानवेच्या मुलांच्या घराच्या बाबतीमध्ये, कोणत्या कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये असा अपमान करायला नको. खुर्ची महत्वाची नाहीये, खुर्च्या येत राहतात, जात राहतात. तुम्ही अनुभवी लोक आहात, तुम्ही पैशावले आहात, पैशाची मस्ती तुम्हाला. पण ही जनता फार करेक्ट कार्यक्रम करणार आहे. करेक्ट 23 तारखेला संतोष पाटील दानवे म्हणाले की भोकरदन जाफराबाद मतदारसंघामध्ये मी 57,000 सरावन बाळ योजनेच्या जे पगारी ते चालू केले आहे 2.5 वर्षात. कसं बघता? 100% खोटा हा विषय आहे. मी सांगितलं तुम्हाला, उद्धव ठाकरेच्या काळामध्ये 14 ते 15,000 फायली चंद्रकांत दानवेने सह्या केल्या नव्हत्या. लफा मारत हागल त्यांच्या. आणि संतोष दानवेनी आता होता पत्राला वाटल्या सगळ्या प्रोसिडिंग मध्ये काही नाही. मी पाहिलं तहसीलदारकडं, विचारत तहसीलदार माझ्या अधिकारात विचारा तुम्ही. हा, माझ्या अधिकारावर विचार. मग जाऊ इलेक्शन, मग इलेक्शन लावून घ्यायचे ना. या देशामध्ये एखादा प्रश्न पेंडिंग राहिला असेल, वाटा टाकून द्या. मी ते समजतोय, चंद्रकांत दानवेनी आणि संतोष दानवेनी या निराधाराचा अपमान केलाय, ज्येष्ठाचा अपमान केलेलं. आज हे म्हाताऱ्या बाया बिचाऱ्या तहसीलला चक्र मारतो, आम्हाला लाज वाटतं राव. हे दोन्ही दाण्याला लाज वाटत नाही. अरे त्याच्या तळताड लागणार दोन दाण्यावर, तुम्हाला दोन्ही दाण्याला तळताड लागणार आहे. या ज्येष्ठांचा तळताड कोणाच लागणार? तळतळाट, ज्येष्ठांचा तळतळाट संतोष दानवेला आणि चंद्रकांत दानवेला. हे दोन्ही दानवे पैशाच्या, दादागिरीच्या, सत्तेच्या आणि गुंडगिरीची मस्ती सध्या आहे. थांबा, 23 तारखेला 20 तारखेला जनता भेटाव, तुमची मस्ती उतरू शकते. 12.5 वर्ष तुमचे आणि 10 वर्ष संतोष दानवेची. दोन्ही दानवेची मस्ती उतरल्याशिवाय ही जनता स्वस्त बसणार नाही. तुम्ही बदनापूरचे पास झाले, तुमच्या कमरात लाथा घालणारे भोगल्या पाहिजे जनता वेळी खोळी आहे. 100% दोन्ही दाण्याचं कांडच करणार जनता. आणि दोन्ही दाण्याचं पार्सल ते बदनापूरला पाठवणार. 23 तारखेला गुलाल हा केशव गंगावर घेणार. शिलाई मशीन याच्यावरती हा शेतकरी संघर्ष भूमिपुत्र आहे. हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो सगळ्यात. हे दोन्ही दानवेंना हा तळतळ लागणार आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, केशव गंगा 2019 पासून कोणत्या पक्षात होते? राष्ट्रवादीचे तिकीट ज्या ठिकाणी मागायला गेले, ज्यावेळेस शरद पवार साहेबांकडे गेले, नेमके कोणत्या पक्षाचे म्हणून गेले? मी 2019ला भाजपमध्ये गेलो असलो, माझा प्रवास जरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप झालेला असला, पण तुम्हाला खरं सांगू का, शेवटी मी आपलं जरी अपक्ष तर जनता माझा पक्ष आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी उद्या येणारचं जरी सरकार आलं ना, तुम्ही जाईल तिथं. का जाईल? लोकांनी मला 5 वर्ष निवडून दिलेले आहे. लोकांचे प्रश्न मला सोडायचे. ज्याचं सरकारी जावंच लागेल ना. मग निष्ठा कुठं राहिली? शरद पवारांची निष्ठा राहिली, अजितदादांची निष्ठा राहिली,
चंद्रकांत दानवेची लिस्ट आली. चंद्रकांत दानवेंनी आमदार होण्यासाठी भाजपला गद्दारी केली. झडपी मेंबर भाजपचे असताना ज्यांचा जन्म भाजपमध्ये झाला आरक्षणचे कट्टर समर्थक आहे, केवळ आमदार होण्याचे राष्ट्रीय आहे. मी एका निष्ठावान आहे का? अरे मी तर मुळच काँग्रेसचा विचारधारेचा माणूस आहे. हे तर भाजप आलेले. आज जर त्या तिकीट नसतं मिळालं, दुसऱ्या दिवशी रे आरक्षणच्या माध्यमातून भाजपकडे तिकीट मागणार. राष्ट्रवादीच तिकीट केशव जंजाळ मिळालं असतं तर केशव जंजाळ घेतलं असतं का? नसतं घेतलं. मग एवढा आटापिटा का? एवढा आटापिटा का? आटापिटा केलाच तुम्ही. मी ते सांगतोय. राजकारणात एवढं धुमाकूळ का झाली? उमेदवारी मी राष्ट्रवादीकडे मागायला गेलेलो नव्हतो. मी शरदचंद्र पवार साहेबाकडं रमेश गवार किंवा राजाभाई देशमुख यांना उमेदवारी द्या, की सूर्यकेताई लाणे यांना द्या, ही शिफारस करण्याच्या निमित्ताने त्यांच्याकडे गेलो होतो. मला राष्ट्रवादीकडे माझा संबंध तोडलेला आहे. मी तो पक्ष सोडलेला आहे. मी कोणत्याच पक्षात नाही. मी ठरवून टाकलेलं आहे 4 वर्षापूर्वीच. भाजप सोडलं, निर्णय घेतला, लोकजागर संघटना स्थापन केली. लोकजागरच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न आम्ही सोडू शकतो. कोणत्याच पक्षाच्या कुबड्या घ्यायची मला गरज नाही आणि कोणत्याच दाण्याच्या कुबड्याची गरज नाही मला. अरे माझ्या कर्तृत्वावर मी नेतृत्व उभं करणारा माणूस आहे. कोणत्या दाण्याची गरज नाही, कोणत्या पक्षाची मला गरज नाहीये. माझ्या लातमध्ये तिथं पाणी काढण्याची क्षमता आहे. भविष्य काळात कोणत्याच पक्षात जाण्याचा माझा प्लॅन नाहीये. जरंगे पाटलांनी उद्या भविष्यात जर कधी पक्ष काढला त्यांच्या सोबत राहील आणि त्यांनी नाही काढला सामाजिक चळवळ म्हणून लोकजागर संघटनेकडे त्यांच्या सोबत राहील. सगळ्या पक्षाची विरोधात आहे. ठीक आहे. आता तुम्ही जे सांगितलंय तुम्ही जरंगे पाटला सोबत आहे. केशव जंजाळ कोणत्याच पक्षात टिकत नाही. केशव पाटलाचं भाषण 2019चं की या पक्षात टिकत नाही, तुम्ही टीका केली. तुम्ही नेमकं कोणत्या पक्षात टिकतात? मी ते सांगितलं. मी कोणत्याच पक्षाच्या विचारधारेत बसत नाही. मी जनतेच्या विकासाच्या आणि जनतेच्या प्रश्नाच्या विचारधारेत टिकणारा माणूस आहे. कारण काय होतं की राजकीय पक्ष बदमाश आहे. मग बघा 1954 शरद पवार साहेबांनी आम्हाला आरक्षण कोणी दिलं हा प्रश्न उपस्थित राहतो. चंद्रकांतांनी भाजप सोडून नुसतं आमदाराची इकडे कोण आले हा प्रश्न उपस्थित राहतो. रामेश्वर कारकडे 2400 लावायची तर शरद पवार साहेबांचा रावसाहेबांनी त्यावेळेस काय नाही अडचण गोष्ट घेऊ नको. शेतकऱ्याचा प्रश्न उद्याचा आहे नको. हे पक्षावर एवढे बदमाश असतात ना, हे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू देत नाही. आज बरेच काँग्रेसचे राष्ट्रवादीचे आमदार असे त्यांना इच्छा असते प्रश्न मांडायची, पण ते मांडू देत नाही पक्षावाले. म्हणजे हे पक्षावाले त्या नेत्याला गुलाम करून टाकतात आणि या पक्षाचा गुलाम माझी इच्छा नाही. म्हणून कोणत्याच पक्ष टिकत नाही. माझी संघटना उभं केलेली, मी संघटनेत जनतेची सेवा करणार, एवढं माझं बिंदू शेवट. हे होते भोकरदन जाफराबाद तालुक्यातले अपक्ष उमेदवार केशव पाटील जंजाळ यांनी आता आपल्याला मुलाखत दिलेली आहे. शिलाई मशीनला द्वारा कोणाचा याचंही उत्तर त्यांनी दिलेलं आहे. भोकरदनची जनता, भोकरदन जाफराबाद तालुक्यातील जनता आता याचा नेमका कोणता अर्थ घेते, भोकरदन तालुक्यातील जनतेच्या मनात नेमकं काय आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मी विश्वास धसा, भोकरदन.